तर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट आणले आहे। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे। देशासह राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। तर शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, याच्यामध्ये काय बदल झाला आहे, तर चला आपण आता जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेळातील मुलगा। मोदी सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुढील 6 वर्षासाठी मंजुरी दिली आहे। या योजनेचा फायदा 1,07,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। कमी कृषी उत्पादन होणाऱ्या देशातील 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल। यामध्ये आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती। योजनांची जे अंमलबजावणी आहे ते लवकरच सुरू होणार आहे। या योजनेमुळे शेतकरी जे आहे सक्षम होतील अशी जी आशा आहे ते व्यक्त करण्यात आली आहे। या 100 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। त्या अंतर्गत जे काही 100 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये खास उत्पादन वाढीवर लक्ष देण्यात येणार आहे। विविध पिकाचे उत्पादन, शाश्वत शेती, आधुनिक साठवणूक आणि प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे कर्ज देण्यात येणार आहे। त्यासाठी वार्षिक 24,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। या योजनेमध्ये उच्च उत्पादन आणि पीक विविधतेवर भर देण्यात येणार आहे। स्वस्त, दीर्घकालीन आणि आपत्कालीन जे कर्जाची व्यवस्था आहेत ते करण्यात येईल। पंचायत समिती आणि गट स्तरावर पिकाच्या साठवणुकीची गोदामे, शीतगृहे, मूल्यवर्धन युनिट्स बांधण्यात येणार आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। या योजनेमध्ये 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। त्यासाठी 3 निकषांवरती 100 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। कमी उत्पादकता, कमी पीक घनता, कमी कर्ज वितरण अशा निकषांवर या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। प्रत्येक राज्यातील एक तरी जिल्हा या योजनेमध्ये निवड करण्यात आला आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल। प्रत्येक महिन्यामध्ये या योजनेचा आढावा घेण्यात येईल। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुढील 6 वर्षासाठी मंजुरी दिली आहे। या योजनेचा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। कमी कृषी उत्पादन होणाऱ्या देशातील 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।